नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। टीटी परीक्षा 2026 विद्यार्थ्यांची जोरात तयारी चालू आहे आणि अशाच प्रिपरेशन मध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी पुस्तकं आपण आता देतोय केसागर पब्लिकेशनची, जी की नवीन एडिशनची आहे, ज्याच्यामध्ये आपण पेपर 1 जो तुमचा पेपर पहिला आहे प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर प्लस संभाव्य प्रश्नपत्रिका, पेपर 2 सेम प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर प्लस संभाव्य प्रश्नपत्रिका सेटच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपलं पुस्तक अवेलेबल झालेलं आहे। आणि हे आपलं अजून एक पुस्तक आहे ज्याच्यामधून तुम्हाला तुमचा पेपर पहिला आणि पेपर दुसरा अशी एकत्रित तयारी होणार आहे। VS क्षीरसागर सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळून जाईल। जर पुस्तक मागवताना काही अडचण आली तर तुम्ही पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता। आता या पुस्तकामधून कोणता पार्ट कव्हर होणार आहे ते आपण बघूया। सोबतच इतर पुस्तकांसाठी ऑफिशियल वेबसाईटला नक्की व्हिजिट करा। भरपूर अशी दर्जेदार पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत। ठीक आहे, ओके, चला बघा। तर टीईटी संपूर्ण मार्गदर्शक 9वी एडिशन पेपर पहिला दुसरा, लेखक आहेत क्षीरसागर सर। ते 21 ते 25 पर्यंतचे पेपर 1 पेपर 2 मधले प्रश्नपत्रिका उत्तरांसहित दिलेले आहेत। पुस्तकाची प्राइस आहे 750 रुपये, पण सगळं काही एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात घ्या। याच्यामध्ये तुम्हाला पहिला सेक्शन बघा, अनुक्रमणिका। पहिला सेक्शन मी तुम्हाला इथं दाखवते। अनुक्रमणिकेमध्ये पहिला सेक्शन आहे तुमचा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र। याच्यावरती तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत। खूप महत्वाचं पुस्तक आहे, लक्षात घ्या। हे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र वस्तुनिष्ठ प्रश्न, महत्वाचे संमिश्र प्रश्न पेपर 1 पेपर 2 एकत्रित दिलेले आहेत। हा झाला तुमचा विभाग पहिला। विभाग दुसरा तुमचा आहे, इथं तुम्हाला प्राथमिक शिक्षणावरती क्वेश्चन दिलेले आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न। विभाग तिसऱ्यामध्ये परिसर अभ्यास वस्तुनिष्ठ प्रश्न। विभाग चौथा जो आहे सामान्य विज्ञान, याच्यामध्ये बघा खूप महत्वाची माहिती मूलद्रव्ये आणि संज्ञा असतील, ज्याच्यावरती तुम्हाला पेपर 2 मध्ये वारंवार क्वेश्चन दिसते। ठीक आहे, जसं की बघा पदार्थांचे द्रवणांक उत्कलनांक असेल, अन्नातील पोषण द्रव्ये असतील, वक्र गोलाकार आरशाचे 2 प्रकार आहेत, भिंगांचे प्रकार आहेत, काही दृष्टिदोष आहेत, बरोबर। हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, शरीर आरोग्यशास्त्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी। वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत। तर सगळ्यात महत्वाचं थेरी प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, लक्षात घ्या। असं खूप कमी पुस्तकामध्ये असतं। जितकी थेरी तुम्ही शिकताय ना, त्याच्यावरचे वस्तुनिष्ठ प्रश्न तेवढे अवेलेबल झाले पाहिजेत। ओके, त्याच्यानंतर विभाग 5वा येतो भाषिक क्षमता। 2025 चा मराठीचा पेपर आपण पुस्तकातून बघितलेला आहे। शब्दसंग्रह खूप डिफिकल्ट विचारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समानार्थाचे शब्द, विरुद्धार्थाचे शब्द, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, काही महत्वाचे शब्द आणि अर्थ असतील, सारखे भासणारे भिन्न अर्थाचे शब्द आहेत, एकाच शब्दाचे अनेक अर्थ, काही महत्वाच्या म्हणी आणि अर्थ, वाक्यप्रचार आणि अर्थ असतील, अलंकारिक शब्द, मराठीचा शब्दसंग्रह आहे। त्याच्यानंतर शब्द विचार, क्रियापदे, वाक्यांचं रूपांतर, संधी, विभक्ती, समास, प्रयोग, कुठलाही सिंगल टॉपिक तुम्हाला स्किप करून चालणार नाही, लक्षात घ्या। आणि बरोबर अभ्यासून पण चालणार नाहीये। ओके, क्लिअर। त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करावं लागणार आहे। मराठीतील वचन विचार, विरामचिन्ह असतील, लेखनातील काही सामान्य चुका असतील, मराठी भाषा पहिली भाषा दुसरी, याच्यावरती जे तुमचे क्वेश्चन येतात ते सुद्धा तुमचे इथं कव्हर होत आहेत। विभाग 6वा बघा कॉम्प्रिहेन्शन, वर्ड फॉर्मेशन, व्हॉइस। जसं तुम्हाला मराठीचं व्याकरण कव्हर केलेलं आहे, तसंच तुम्हाला इथं टेन्स असतील, सिनॉनिम असतील, अँटोनिम्स असतील, वर्ड कॉमनली मिसप्लेट असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन, असे 15 चॅप्टर जे आहेत ना इंग्रजीचे सुद्धा इथं कव्हर करून दिलेले आहेत। विभाग 7वा अंकगणिताचा आहे। सध्या जे ट्रेंडिंग मध्ये गणित विचारली जातात प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, संख्या, गुणाकार, वजाकार, भागाकार असेल, लसावी मसावी, अपूर्णांक, घातांक, पदावली, शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, सगळे टॉपिक पुस्तकामध्ये कव्हर करून दिलेले आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला इथं काळ, काम, वेग, बहुपदी, जवळजवळ 26 टॉपिक, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती, असं नाही की फक्त इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेडच टॉपिक दिले, तर सगळे टॉपिक इथे 26 टॉपिक मॅथ्सचे इथं कव्हर केलेले आहेत. विभाग 8व्या मध्ये सामाजिक शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन मध्ययुगीन इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्पेशली महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक, निवडक महत्वाचे प्रश्न, त्याच्यानंतर पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, रेखांश, अक्षांश, हे सगळं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि सगळं पुस्तकातून कव्हर पण करून दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा चौथा सेक्शन इथे येतो, भारत भूगोल अर्थ योजना. ठीक आहे. ओके. चला बघा, याच्यामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, त्याच्यानंतर तुमचा इकॉनॉमिक्सचा जो थोडासा पार्ट आहे तो सगळा पार्ट तुमचा इथून कव्हर होत आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा एक्झाम मध्ये विचारला जातो, लक्षात घ्या. तर महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो महाराष्ट्राचा भूगोल पण इथून कव्हर होत आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. पॉलिटीचा भाग असेल, याच्यामध्ये टिपा असतील, वस्तुनिष्ठ प्रश्न, पंचायत राजचा भाग आहे, ग्रामीण भागातील मुलकी आणि पोलीस प्रशासन असेल, हा सगळा पार्ट तुमचा 8 सेक्शन मध्ये इथं कव्हर करून दिलेला आहे. आणि फायनली तुमचा जो 9वा सेक्शन इथं येतो या पुस्तकामध्ये, इथं तुम्हाला टीईटीचे सगळे पेपर प्रिव्हियस इयरचे दिलेले आहेत. महत्वाचे बदल, जसं की कोणत्या शहराचं नाव बदलून काय झालेलं आहे वगैरे, असं व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट पुस्तकामध्ये तुम्हाला मिळत आहे. बघून घ्या. तर खूप चांगल्या पद्धतीने इथं पुस्तकं डिझाईन केलेली आहेत. आणि हे पुस्तक जे आहे ना, या पुस्तकाचं मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. बऱ्याच पुस्तकांचे बुक रिव्ह्यू मी तुम्हाला इथे दिलेत, तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय की एकाच पुस्तकामधून तुमची पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण तयारी होते. ठीक आहे. म्हणजे क्विक रिव्हिजन साठी एक्झामच्या आधी हे पुस्तक तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. पुस्तक कसं परचेस करायचं, डायरेक्ट लिंक ओपन करायची, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून डायरेक्ट तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला पोहोचता. तिथं तुम्ही पेमेंट करा, गुगल पे, फोन पे, जे काय असेल ते, आणि 7 ते 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे. बाकी काही तुमच्या अडचणी असतील तर चॅट बॉक्स मध्ये विचारा, त्याचे रिप्लाय दिले जातील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.